ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. अहो, निवीत इवा. हं. पार्ट आहे 07. पार्ट 6 मध्ये बघितलं होतं आपण. इवा सकाळी घरून निघताना अयांश सोबत गप्पा मारून निघते, तर अयांश चिडवत बोलत असतो असंच, आणि मग इवा जाते साईट व्हिजिटला आणि निवीत तिथेच असतो. तर साईट व्हिजिट नंतर निवीत सांगतो नवीन टिफिन सर्व्हिस मधून टिफिन येत आहे, सो चला जेवायला. तर इवा जाते आणि इवाला माहीत असतं की तिच्याच मम्माचं टिफिन सर्व्हिस आहे. पण निवीतला सांगत नाही आणि निवीत टिफिन ओपन करतो. पुरणपोळी आहे सांगतो इवाला. सो आता पुढे बघू. तर इवा नॉर्मल फेस ठेवत बोलते, "ओह रिअली? वॉव! काय मस्त कोइन्सिडन्स आहे ना?" तर निवीत बोलतो, "हो, मंडेला तुमच्या टिफिनमध्ये होती आणि आज इथे पण आहे." तर इवा बोलते, "हो ना, महाराष्ट्रीयन फूडमध्ये पुरणपोळी पॉप्युलर आहे." आणि मग दोघेही जेवायला बसतात. इवाने आपला टिफिन ओपन केला. आज इवाने ऑफिसमधूनच ऑर्डर केलं होतं. पण सारखं लक्ष निवीच्या टिफिनकडे जायचा, कारण त्याचा सुगंध घरचा होता. निवीत वरण-भात खात बोलतो, "हे चांगलं आहे इवा." तर इवा विचारते, "खरंच?" तर निवीत बोलतो, "हो, खरंच. कारण हे रेस्टॉरंटसारखं नाहीये, तर घरच्यासारखं वाटत आहे." इवा मनापासून खूप जास्त हॅपी होती, कारण मम्माचं कौतुक होत होतं. तर इवा बोलते, "चांगलं टिफिन सर्व्हिस असेल तर असंच असतं, फ्रेश, होममेड." आणि मग निवीतने पुरणपोळी टेस्ट केली आणि बोलतो, मंडेपेक्षा आजची छान आहे. तर इवाला हसायला आलं, पण तसं हसणं कंट्रोल करत बोलते, "असं का बरं वाटलं?" तर निवीत बोलतो, "मंडेला तुम्ही बोलले होते ना, की रात्रीचं उरलेलं होतं आणि हे फ्रेश आहे, सो फरक जाणवणारच ना." तर इवा हसून देत बोलते, "हो, बरोबर आहे." तर निवीत विचारतो, "काय झालं?" तर इवा बोलते, "काही नाही, तुम्ही खूप ऑब्झर्व्हंट आहात." तर निवीत बोलतो, "हो, बिझनेसमुळे, कारण बिझनेसमध्ये डिटेल लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट असतं." तर इवा हसत बोलते, "हो, पण रात्रीची पोळी आणि ताजी पोळी यातला फरक ओळखणे हे डिटेल बिझनेसचं नाही आहे. हे फुडीचं आहे." तर निवीत पण हसतो थोडं आणि बोलतो, "हो, कदाचित बरोबर आहे हे." आणि मग दोघांनी शांतपणे जेवण पूर्ण केलं. जेवण झाल्यानंतर इवा निघणार होती, तर ती उठली आणि बोलते, "मिस्टर शाह, मी आता जाते. कॅम्पेनचा फर्स्ट ड्राफ्ट फ्रायडेपर्यंत तयार होईल. तुम्हाला सेंड करते रिव्ह्यूसाठी." तर यावर निवीत ओके बोलतो. आणि मग इवा जायला निघते, पण डोअरजवळ जाताच टर्न होऊन बोलते, "मिस्टर शाह, एक पर्सनल क्वेश्चन विचारू का?" तर निवीत हो बोलतो. तर इवा विचारते, "तुमची फॅमिली गुजरातहून परत आली का?" तर निवीत बोलतो, "हो, काल रात्री आले." देन इवा जाते आणि निवीत त्या रिकाम्या बॉक्सकडे बघत होता, आणि मग परत ती नोट उचलला आणि बघितलं, तर स्नेहल अधिकारी नाव दिसलं. मग विचार करू लागला, अधिकारी सरनेम? इवा अधिकारी. निवीत काही सेकंद शांतच बसला आणि मनातच बोलतो, इवानी मम्मी तो नथी ने." निवीदने आपल्या पीएला बज केला आणि पीए आत आले. "यस सर," असं बोलत. तर निवीद विचारतो, "या स्नेहल टिफिन सर्व्हिस बद्दल तुम्हाला काय माहिती आहे?" तर पीए बोलते, "पार्टनरशिपमध्ये आहे ही टिफिन सर्व्हिस, आणि स्नेहल जे नाव आहे ते मेन ओनर आहेत. त्यांना एक मुलगी आहे, इवा अधिकारी. कधी-कधी ती पण हँडल करते. डेटा वगैरे मेंटेन सगळं तीच करते. आणि ती कॉर्पोरेटमध्ये जॉबला आहे. आणि क्वालिटी खूप छान आहे हं. आणि होममेड फूड आहे. मीच पर्सनली रिकमेंड केलं होतं." ओह! तर निवीत ऐकताच बोलतो, "मदर डॉटर आहे का या?" तर पीए बोलते, "हो सर, ओनर स्नेहल अधिकारी पूर्ण बिझनेस बघतात आणि इवा पण कॉर्पोरेट जॉब करत बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वड आहे." निवीत विचारात पडतो, की इवाला हे सगळं माहीत होतं, तर ती सांगितली का नाही? आणि लंचसाठी विचारलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कुठलं आश्चर्य पण नव्हतं. म्हणजे याचा अर्थ इवाला माहीत होतं, की ही टिफिन सर्व्हिस कोणाची आहे. मग ती सांगितली का नसेल? काय कारण असेल यामागे? याच वेळी इवा आपल्या ऑफिसमध्ये येते आणि मग आलोक येतो इवाकडे आणि विचारतो, "इवा, साईट व्हिजिट कशी झाली?" तर इवा मस्त खुश होऊन सांगते, "एक्सलेंट. सगळे शॉट्स प्लॅन केले. फ्रायडेपर्यंत मी कॅम्पेन ड्राफ्ट रेडी करते." तर आलोक बोलतो, "गुड, गुड. आणि निविष्ठा कसा होता? मीन होता का?" तर इवा बोलते, "नाही यार, तो ॲक्चुअली खूप कोऑपरेटिव्ह होता आणि कॉम्प्लिमेंट पण दिलं त्याने माझ्या वर्कबद्दल." तर आलोक बोलतो, "रिअली? मग तर खूप चांगली प्रोग्रेस आहे. जनरली तो खूप स्ट्रिक्ट असतो असं ऐकलंय." इवा हो बोलते आणि आपलं काम करायला लॅपटॉप उघडते. पण मनात काहीतरी वेगळंच विचार सुरू होतं. निवीतने पुरणपोळी खाल्ली आणि त्याला आवडली सुद्धा. त्याने ती नोट पण रीड केली. मग त्याला कळलं असेल का,
की नक्की टिफिन कुठून आलाय ते, की हे सर्व ऑब्झर्वच नाही केलं. तर इव्हा मनात ठरवते, आता सांगणार नाही. बघू किती दिवस लागतात त्याला समजायला. तर इतक्यात इव्हाला मेसेज आला मम्माचा. बेटा शाह कन्स्ट्रक्शनला टिफिन डिलिव्हर झाला आणि त्यांच्याकडून खूप छान फीडबॅक पण आला. हं. इवाने रिप्लाय केला, "हो मम्मा, मला माहिती आहे." तर स्नेहल लगेच विचारतात, "तुला कसं माहीत?" तर इवा सांगते, "मी आज तिथेच होती साइट व्हिजिटसाठी आणि तो लंचसाठी इन्व्हाईट केला. तर आमचं सोबतच लंच झालं." तर स्नेहल लगेच कॉल करतात इवाला आणि बोलतात, "काय? तू निविशच्या सोबत लंच केली? तो खाल्ला का आपलं टिफिन?" आणि त्याला कळलं का दॅट मी तुझी मम्मा आहे ते? तर इवा बोलते, "मम्मा अगं एक सेकंड आधी तू शांत हो. आम्ही एकत्र जेवण केलं आणि तो तुझा टिफिन खाल्ला आणि त्याला खूप आवडलं. पण मला वाटतं त्याला अजून कळलंच नाहीये की तू माझी मम्मा आहेस." तर स्नेहल बोलतात, "अरे देवा! आणि तू पण सांगितली नाही का?" तर इवा बोलते, "नाही मम्मा, मला बघायचं आहे तो स्वतः कनेक्ट करतो का? कारण तो खूप ऑब्झर्व्हंट आहे ना, सो बघू इथे किती वेळ लागतो त्याला." तर स्नेहल हसत बोलतात, "बापरे! किती गं हुशार तू." "हां, इवा." तर इवा बोलते, "मम्मा सिरियसली त्याला खूप आवडलं तुझं जेवण." तो स्पेसिफिकली पुरणपोळीबद्दल बोलला, की मंडेपेक्षा फ्रेश आणि चांगली आहे. तर स्नेहल खूप खुश होत बोलतात, "खरंच? एवढं कौतुक झालं माझं? मग आता तर रोज छान-छान पदार्थ पाठवेल मी." तर इवा हसत असते. सो मग कॉल कट होतो आणि इवा लॅपटॉपवर काम करत बसते. आणि मनात एक विचार पण येत जात असतो, की निवितला हे सर्व केव्हा कळेल? हां. सो मग वेडनेसडे संध्याकाळी शाह कुटुंबात निवित घरी आला. तेव्हा हेतलबेन किचनमध्ये जेवण बनवत होत्या आणि कबीर हॉलमध्ये टीव्ही बघत होता. तर हेतलबेन बोलतात, "निवित આવી ગયો? આજે જરા વહેલો આવી ગયો?" तर निवित बोलतो, "हां मम्मी, આજે કામ વહેલું પૂરું થઈ ગયું." अच्छा, आज काम लवकर संपलं. ललितबाई आले त्यांच्या रूममधून आणि નિવિતला બોલतात, "નિવિત, તારો નવો પ્રોજેક્ટ કેમ ચાલી રહ્યો છે?" મેં ઓફિસમાં પૂછ્યો તો કહ્યું કે તું નવી માર્કેટિંગ ટીમ સાથે કામ કરી રહ્યો છે. तर નિવિત બોલતો, "હા પપ્પા, એસટીએ માર્કેટિંગ એ લોકો સારું કામ કરે છે. ખાસ કરીને એક ટીम મેમ્બર ઈવા." "ओह नो, इवाचं नाव घेतलं." हेतलबेन किचनमधून डोकावून ऐकतात इवाचं नाव, कारण निवित असं बोलताना सहसा कोणाला मेन्शन करत नाही कधीच. पण इथे केला. तर तसंच क्युरियस होत विचारतात, "इवा छोकरी છે કે?" मुलगी आहे का? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही खरं नाहीये आता. पार्ट 8 मध्ये बघणार आहे आपण आता हेतलबेनला मीन्स आपल्या मम्माला यावर निवित काय बोलतो आणि पुढे पुन्हा काय बोलणं होईल इवाबद्दल आणि इवाच्या घरी सुद्धा निवितबद्दल काही ऐकायला मिळेल का? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर. अहो.